आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। डॉक्टर पल्लवी सापळे या ससून रुग्णालयाची पाहणी करतात, तर फॉरेन्सिक विभागामध्ये आज त्या पाहणी करणार आहेत। आज दिवसभर खरं तर ही चौकशी सुरू राहणार आहे। दरम्यान या ठिकाणी लॅबची पाहणी आता डॉक्टर पल्लवी साबळे या करतायत। सापळेंकडून आज खरं तर दिवसभर ही पाहणी होणार आहे। आपण पाहतोय ससून रुग्णालयामध्ये ब्लड रिपोर्ट्समध्ये फेरफार करण्यात आलेले होते। या प्रकरणी अजय तावरे या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे। यासह श्रीहरी होळणार याला सुद्धा अटक करण्यात आली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक समिती स्थापन करण्यात आली, ज्या समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळे आहेत आणि त्या आता संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतायत। आज या संपूर्ण लॅबची त्या पाहणी करणार आहेत। आपण पाहतोय ससून रुग्णालयावर खरं तर काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडींमध्ये सध्या पल्लवी सापळे या लक्ष घालणार आहेत। एकीकडे अंबादास दानवे यांनी पल्लवी सापळे यांच्यावर आरोप केलेले होते की कमिशन शिवाय पल्लवी सापळे एकही काम करत नाहीत आणि आता त्यांनाच या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे, त्यामुळे या प्रकरणावर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत असं अंबादास दानवे म्हणाले होते। आणि आता पल्लवी सापळेंकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। ते आता फॉरेन्सिक लॅबची पाहणी करतात। याच फॉरेन्सिक लॅबमध्ये जे ब्लड रिपोर्ट्स होते ते चेंज करण्यात आलेले होते आणि त्यामध्ये आरोपी असलेले डॉक्टर अजय तावरे आणि यासोबतच श्रीहरी होळणार हे सध्या अटकेत आहेत। मात्र अजय तावरेंना सांगितलं यामध्ये आणखी कुणाची नावं आहेत ते मी सांगणार आहे, मी शांत बसणार नाही असं महत्त्वाचं विधान अजय तावरेंना केलं होतं। त्यामुळे आता अजय तावरेंकडून कुणाची नावं समोर येतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।